नमस्कार, मी आता आली आहे दादर माहीम हा जो मतदारसंघ आहे ह्या संघामध्ये बालमोहन विद्या मंदिर इथे आणि आपल्यासोबत काही मतदानकर आहेत ज्यांनी आता जस्ट वोटिंग केलेलं तर त्यांनाशी आपण एक जस्ट बोलूया विचारूया की त्यांचा आजचा मतदानाचा हक्क त्यांनी कसा बजावला. काय सांगाल? इकडची पहिले तर मी विचारेन ही जी व्यवस्था केलेली आहे ही कशी आहे? व्यवस्था नेहमीसारखं एकदम परफेक्ट आहे आणि नो हॅसल नो कन्फ्युजन. व्यवस्थित आणि आम्हाला गाईड करायला माणसं आहेत तिकडे. अरे वा. व्यवस्थित आमदार कसा असावा असं जर विचारलं तर काय असेल उत्तर? लोकांबरोबर असावा. खिशा भरून नाही. नाही, कितवं हे तुझं म्हणजे फर्स्ट टाइम वोटिंग करते की Second time. सेकंड टाइम वोटिंग करते? हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? It was very organized. It was done very well. It was very fast. So good experience. मी तुला विचारेन की ना यंग पिढीचा प्रश्न असतो की मोस्टली ते लोक टाळतात वोटिंग करणं कारण त्यांना असं वाटतं की काही नाही होणार, आपली मतं नाही जाणार. तुझं मत काय ह्याबद्दल? ओपिनियन तुझं काय की युवा पिढीने मतदान करणं किती महत्त्वाचं आहे? I think it's very important. Every vote matters. So everyone should vote. As you said. तुम्हाला पण मी विचारेन सेम प्रश्न. आत्ताची इकडची ही जी व्यवस्था आहे तर ह्याबद्दल पहिल्यांदा काय सांगाल? कशी व्यवस्था केलेली आहे या केंद्रावरती? खूप छान. एकदम उत्तम व्यवस्था आहे इकडे. कुठे काय कसलेही अडथळे नाही आहेत आणि एकदम सहजासहजी आपल्याला वोटिंग करता येतं आणि इकडचे कर्मचारी पण खूप सहानुभूती करतात, खूप कोऑपरेट करतात. खूप छान व्यवस्था आहे. जर आमदार कसा असावा असं विचारलं तर काय असेल उत्तर? आमदाराची एक चांगली लेगसी असावी आणि त्याचं काहीतरी एक अजेंडा चांगला असावा. कुठेही काही केसेस नसाव्या त्याच्या विरुद्ध, काही करप्शन नसावं आणि काहीतरी पुढे त्याला फोरसाईट असावी की पुढच्या पिढीसाठी तो काय करू शकतो ते. थँक्यू. मलाही छान वाटतं की पूर्ण फॅमिली आली आज मतदान करण्यासाठी आणि मतदानाचा हक्क एका फॅमिलीने बजावलेला आहे. नक्कीच. तुम्हाला किती वर्ष झाली तुम्ही मतदान करताय जर मी विचारलं तर? मला तर आठवत पण नाही. 78 and we come religiously to vote. म्हणजे मी किती 46 पासून आहे. 46 पासून. काय सांगाल कसा आमदार असावा असं तुम्हाला वाटतं? approachable to the public, needs to know what is the local public demands, and I think should work more for the common people and not get caste or anything in this. It should be for everyone. काय सांगाल? पहिले तर मी विचारेन इकडची व्यवस्था सुव्यवस्था कशी आहे? काही प्रॉब्लेम वगैरे काही तुम्हाला जाणवले का? आम्हाला काही कार्यक्रम हे जाणवले नाही आहे, पण आमचं एकच मत आहे. आम्ही म्हाडाच्या जागेत आम्ही राहतो तर ती बिल्डिंग जुनी झालेली आहे, तर ती रिपेअरिंग करून 10 वेळा झालेली. तर आमचं एकच मत आहे त्यांनी नवीन लवकर बांधावी आणि मोठी जागा जुन्या लोकांना तरी द्यावी. नवीन लोकांना जास्त किंमत देऊन दिली तर आमचं काही म्हणणं नाही आहे. एक आणि त्यांनी दारूबंदी दादरमधली काय सगळं महाराष्ट्रातच करावी, कारण महाराष्ट्र कुटुंब घरच्या लोकांना पण त्रास, त्यांनाही त्रास. तर दारूबंदी पहिली मुंबईत हे बोलले होते, अमित शहा बोलले होते की आम्ही पूर्ण निवडून आलो, दारू बंदी पूर्ण करू मुंबई महाराष्ट्रामध्ये पूर्ण, ती त्यांनी करावी.